गगनाला स्मरू देव गगनाला स्मरू वाडवडिलांची जपतो आम्ही कोकणची लोककला वाडवडिलांची जपतो आम्ही कोकणची लोककला आदरणाला रंगवराया देवगणाला स्मरू देवगणाला स्मरू वाडवडिलांची जपतो आम्ही कोकणची लोककला 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 बंधू कोणाला हो शिव पार्वती गणाला शिव पार्वती दुसरे नमान बंधू कोणाला हो माय धरणी या मातेला तिसरे नमान बंधू कोणाला गगनी
रंगाशी रंग तो खेळवितो नवा घोडा तो पळवितो रंग तो खेळवितो नवा घोडा तो पळवितो रंगाशी रंग तो खेळवितो नवा घोडा तो पळवितो देवा नाचतो रंगणी संतासुर नाचतो 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 सोनी दिसतो रंग हा रंग काळा निळा 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 देवा नाचतो रंगणी संतासुर नाचतो देवा नाचतो रंगणी संतासुर नाचतो देवा नाचतो रंगणी संतासुर नाचतो आज गणाला रंग बदायो देव गणाला देव गणाला वडवडिलांची जपतो आम्ही कोकणची लोककला हो वडवडिलांची जपतो आम्ही कोकणची लोककला हो वडवडिलांची जपतो आम्ही कोकणची लोककला हो वडवडिलांची जपतो आम्ही कोकणची दत्तदेवांचे मंदिर किती दिसतं या शोभून किती दिसतं या शोभून निवसर गाव सारा गेला आनंदात नावून निवसर गाव सारा गेला आनंदात नावून निवसरगाव सारा गेला आनंदात गाऊन निवसरगाव सारा गेला आनंदात गाऊन पनी 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 सारे सा सारे सा नी ध म ध नी रे सा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदहं भल्लाळस्त विनायकस्तवडी चिंतामणी स्थिवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजौ सुवरदौ विघ्नेश्वर ओझरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती
मावशीचं घर बघतोय. आईशीच्या भावाकडे बघतोच आहे. माझं घर कुठे आहे? हा काय इकडं काय आहे? साड्या बघतोस काय? कोण मी जाता. हा मी जाता. कायचा सावकारचा हा. नेहमी माझंच घर भेटतं अरे दूध खायला. आता मला परत भेटून दे. आज अचानक येण्याचे कारण? अरे मला समजलं होता तुझ्या बाबांच्या सुरामुळे मी इथवर आले बघ. राधे, माझे मन माझ्याने आवडत नाही बंद. असं म्हणतोस? हो राधे. बरं का ना निघते मी आता. बाबांच्या सुरामुळे मी आली बरोबर आहे. पण जर माझ्या सयाने मला बघितलं तुझ्यासोबत तर उगाच थट्टा करतील आणि तुला नाही नाही ते बोलतील आणि हे मला अजिबात आवडणार नाही. राधे, मला काहीच वाटणार नाही कारण या विश्वात तू संपूर्ण विसरून गेलं बघ. आणि हो, या विश्वाने संपूर्ण आपलंसं करून घेतलं बघ. आणि हो राधे, माझ्या बातरीच्या वजने तुम्हाला भेटायला आलीच पाहिजे. अरे कान्हा, सारखं सारखं भेटणं नाहीये करायचं मला. राधे, नेहमी नाही आली तरी चालेल पण तुझा माझ्या मनात कायमच जाण्याचं नामच आहे. असं म्हणतोस? हो राधे. बरं निघते मी आता. नाही हा राधे. जावं लागेल मला. नाही, आज तुला जाता येणार का? नाही. राधी तुझ्या या श्वासात श्यामाये अंतरात सारी दुनिया उडली ग तुझ्या माझ्या या प्रेमात राधे तुझ्या या श्वासात श्यामाये अंतरात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या
बासरीचे स्वर लावती जीवाला या वीर तुझ विनराधी सार माझ जीन अवघड माझ्या बासरीचे स्वर लावती जीवाला या वीर तुझ विनराधी सार माझ जीन अवघड खर प्रेमाचा ठाव राधा कृष्णाच्या नावात खर प्रेमाचा ठाव राधा कृष्णाच्या नावात राधी तुझ्या या श्वासात क्षमारे अंतरात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या या प्रेमात कान्हा तुझे गोड रूप मला भावते खूप तुझी साथ जीवनात राहो युगायुगात कान्हा तुझे गोड रूप मला भावते खूप तुझी साथ जीवनात राहो युगायुगात ओ दोघांनी एक रूप पाडू जगाला प्रेमात कृष्ण तुझ्या रूपात सुख शांतीचा वारे माझ्या अंगणात राधे तुझं अंतरात हर्ष साठे या मनात सुख शांतीचा वारे माझ्या अंगणात राधे तुझं अंतरात हर्ष साठे या मनात यमुनी छाया घाटात सुरगुमती विनोद यमुनेच्या या काठात सुरगुमती विनोद राधी तुझ्या या श्वासात क्षमाये अंतरात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या या प्रेमात सारी दुनिया ही भुलली ग तुझ्या माझ्या या प्रेमात बरं कान्हा भेटू नंतर ठीक आहे. अरे संगड्यानो तुम्ही इथे कसे का? अरे कृष्णा आम्ही तुझीच वाट बघत होतो आणि तुला शोधत होतो. असं अहो तेव्हा त्याचं काय झालं माहितीये काय? काय? अहो ते आपली कपिला गाय. हो हो कपिला गाय. अहो ती कुठे हरवली ती सापडतच नाही आहे. अहो ती तुझ्या बासरीच्या आवाजाला आली तर बघ. असं म्हणता हो. ते मी बघतो पण मी तुमच्यावर कामगिरी देत आहे. कोणती होती वा? अरे उद्या पुणेचा बाजार आहे
तर गोकुळच्या साऱ्या गवल्यांनी मथुरे बाजारी जाणार आहे. तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे हे तुमच्यावर कामगिरी देत आहे. ठीक आहे ना, कामगिरी तर आम्ही पार पाडू, पण गवळणीने कायदा हुकूम विचारला तर? कायदा माझा, हुकूम तुमचा. ठीक आहे ठीक देवा. आहे देवा. ठीक आहे राजे, चला की तुम्हाला त्याच रस्त्यात सोडून येतो. ठीक आहे.
पहाटेचे हे नयनरम्य वातावरण पाहून मनाला अगदी प्रसन्नता होते ना. पहाटेच्या धुक्यांची शाख रविराजांच्या कोळी किरणांनी धरतीला आणि अंगाला अगदी अलगदपणे स्पर्श केले. त्यात तो पक्ष्यांचा किलबिलाट, पानफुलांचा घमघमाट मनाला अगदी मोहून टाकणार आहे. आणि त्यात हे निसर्गाचे वर्णन अगदी शब्दात न सांगणे इतकं आहे. हो की नाही ग चंद्रा? पहाटेचं वर्णन म्हणजे आता सगळं बघून चालल्या जगाच्या पलीकडे जग पाण्यासारखं आहे. हो ना ग चंद्रा, अगदी मनात बोललीस बघ. बस झालं तुमचं. बाजाराला जायचं की नाही? जाऊ ग. आज माया चंद्राचं ना काहीतरी वेगळंच चाललंय. हो ना ग राणे, या चंद्राची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत बघ. मनापासून परस्पर भेटलं दिसत नाही वाटतं. ह्या पोरी काही बोलतात, असं काही नाहीये. चंद्रा काय आहे ते आम्हाला पण समजून जरा. बाई माझं तर दूध काढण्यातच वेळ गेला. अगं ए, आमचं काय आणि तुझं काय? हो माझं. गप्पा गं, तुझं आपटलं की नाही? काय ग चंद्रा, आज लक्षणं खरीच काय बरं दिसत काय? अगं राधे, आता मुली गेली असं म्हणायचं होतं का? असं होय. अगं ए, तुला तर बोलता येत नसेल ना, बोलत नको जाऊस तू मध्ये मध्ये. मी बोलेन, तुझ्या बापाचं काय करतोय? तुझ्या सकाळपासून नुसत्या भांडतात ना, सुधीर बुधीर झालं तुमच्या आवाजाने. किती भांडतात ग ह्या पुरी? नाहीतर काय, त्यांचं सोड. झालं तुमचं भांडणं करून? अगं ही भांडे का राधे? ही भांडे राहते आणि तू तुझ्या ना तू बोलण्यात जरा घाल. काय? तू पण काय ते पूर्ण बोलत जा बाई. ते सोड राधे. माझ्या त्या गोड आवाजाने एका कवितेला सुरुवात करूया. काहीतरी नवीन आहे वाटतं. ऐका. ऐका काय ना? बाजाराला जाऊया साऱ्या जणी. ऐका हा, बाजाराला जाऊया साऱ्या जणी. पण मध्येच कृष्ण भेटला तर काय करा तुम्ही? काय करा तुम्ही? इकडं पळा की तिकडं पळा? मी बाई नाही पळणार. मी बाई सांगीन. बाजारात जातोय मी. बाजारात जातोय मी. ही तुझी कविता होती का? का गं? आवडली नाही का गं? नाही. रात्रभर जागून गेली होती गं. अगं बाळ, तू कविता म्हणतेस खरी, पण तुझी ती कविता गोधड गुदमरून मारते बघ. आणि रसिकांचा पूर्ण गोंधळ उडालाय. आणि जर तुला परत ही कविता आठवली ना, तिला पाय घालता आणि चिडून मार. अगं किती माणसांची नेली? तुझ्या लक्षात आहे? हो मागं. सयानो, बस झालं आता तुमचं. मी एक सांगू का तुम्हाला? अगं सयानो, आज पुनवेचा बाजार आणि बाजार अगदी खुलून दिसणार बघा. तर तुम्ही साऱ्यांनी शिंगार केलाय ना? अगं राधे, सांग ना ग राधे, कशी दिसते मी सांग ना. पाडशील त्याच्यावर मला? अगं हिरा, ती राधा तुझा नवरा आहे का? तू शृंगार सांगायला? राधा नाही सांगू शकत का? नवरा तर सला पाहिजे. अगं राधे, सांग हिला कशी दिसते ती एकदाची. अगं हिरा, मी सांगते. वा वा, एकदम धाकसू हा. चंद्र हात मारून गं वाचा रे, मी चंद्र नाही आहे, इथे चंद्र आहे. अगं ए, आणि तुला बोलली ना मध्ये मध्ये नको बोलू. दोघांना आपली ती भांडणं होती ना. अगं जी खरं ते बोलली ना. राधी सांग ना ग कशी दिसते. अगं राणी, तू खूप गोड दिसतेस. एखाद्याला वेळ लावशील. बघ ना राणी, मी तर कानात झुमके, हातात झुमक्या, कानी पायी पैंजण. अगं सयान, बस करा. बाजाराला जायला आलं की भांडीला. मी काय म्हणते ते ऐका. अगं शिंगार विचारला म्हणजे तुम्ही नेसलाय काय, घेतलाय काय ते नव्हे. बाजाराला विक्रीला काय घेतलं तसं म्हणते. अगं राजे, आम्ही साऱ्या गवळणीने दूध, दही, ताक, लोणी असं सगळं काही घेतलं आहे का विक्रीला? असं म्हणतेस? बर. पण राधे, आपल्या मालाची विक्री होईल ना ग? का नाही होणार? थोडा छान छान गारगार माल घेतलाय मग होणार विक्री. काळजी नको करूस. मग सयानो, निघायचं का बाजाराला? आणि हो, जरा तुमचे सांभाळा आणि काळजी घ्या हा. अगं माठ म्हणते मी, नाही तर कृष्णाच्या सवंगड येतील आणि माठ फोडतील. मग असं येतेच.
होतोय. चला पटपट. सयांनो, ह्या समोर 3-3 वाटा. पुढे काय? पुढे काय? मला तर ही एकच वाट माहिती आहे का? तुला तर ही एकच वाट माहिती असेल कारण तुला कृष्णाची भेट व्हावी ना म्हणून. अगं असं काही नाही ग. मग तुम्हाला तरी काही माहित आहे का? हो मग आम्ही काय अशा झालोय का? अगं तसं नाही म्हणत होते ग. म्हणजे माझ्या कशी काय माहिती आहे का असं म्हणते. आपण जे मावशीला जायचं असं म्हणतेस? मावशीला हात मारूया. आणि काय तो नीट मारा. हा मारा मारा लवकर लवकर. बाजारात उशीर होतोय. तूच मारती मावशीला हा. या मी माझ्या मावशीला हा. हो, तूच मार. काय चाललंय? काय मावशीला हात मारायला सांगितलं राधेने तुला? मार लवकर. मारते. मावशी 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 आमचं काय आणि तुझं काय? हो मागं. या माझा घुमतो पाया. तुझा घुमत नाही कुठं चिमतो. हे सयांनो तुम्ही राहू द्या. चंद्रा तुझा आवाज द्यायच बघ ना. मी देऊ. हो हो तूच देस. अगं तू माणसात आहेस ना जरा. अरे बाय नक्की आवाज काढलास तरी तुमचा राहू द्या. मीच आवाज देते मावशीला. जा बाई जा. मावशी अगं ए मावशी. अगं काय ग काय? अगं मावशी आम्ही गोकुळला खायला खबर तुला घरी आलो बघ. बाजारला जायचंय. येतेस ना? अगं येते मी पण हे चालले ना मला नुसतं वैताग आणणार मला. ते जाऊ दे. कशी असते तशी ये बघ. हा हा चल चल येते येते. हा. आज सक अगं मावशी येतेस ना? आज सकाळ सकाळच्या या पार सादराजीची आली अमरला. आज सकाळ सकाळच्या या पार सादराजीची आली अमरला. तुम्ही जाऊ नका बाजाराला. माझ्या रामावशी रामावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला. करती गाई साध शृंगार करून आले मी तुमच्या पायी.
हे जमत नाही उभा घाटा चढण्या मला हे पडतय भारी बघ गावच मला हा फुटला अग गावच मला हा फुटला अग जरा मावशीला जरा मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला जरा मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला जरा मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला या संसाराचा गळ आला या मधला ताप माझ्या नवऱ्याची किटकिट घरात माप त्याला माझ्याशी म्हणण्या दिसेन कळलं राहत त्याला पावले दोरात उठला अगं पावले दोरात उठला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला आज सकाळच्या या पारा साजरा दिची आली या मजला आज सकाळच्या या पारा साजरा दिची आली या मजला मावशीला हे बोलून जरा मावशीला मावशीला तुम्ही जाऊ नका बाजाराला 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 जरा मावशीला मावशी मावशी बस 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 दमलीच नाही एवढं माणसात नाही येऊ त्यांना माहीत अगं मावशी आपण बाजाराला चाललोय ना ग अगं मावशी बाजाराला जायचं म्हटलं की साजं शृंगार हवाच ना आधी मला पहिला सांग तुला तर म्हणालीस तरी काय नक्की मी काय म्हणाली तिकडे आधी काय म्हणाली तू म्हणालीस काय वर चढते काय खाली उतरते काय नक्की म्हणत काय होतीस काय झालं माहिती आहे काय आमच्याकडे ना नारळा पोपलीचा भाग आहे माझा नवरा आहे ना कधी पोपलीवर कधी नारळीवर कधी पोपलीवर कधी नारळीवर चढताना चढतो पण उतरायला येत नाही मग मी काय करते माहिती आहे अशी अशी जाते शिडी घेऊन अशी अशी जाते शिडी लावते उतरते आणि मग येते असं मी बोलली असं होय तिला काय वाटलं विचार तिला अरे राहते तर मला एक विचारायचं आहे काय खैल्या पोळत मला आवाज देऊन ते सांगा दे अगं नाही मावशी मीच आवाज दिला मग कसा तू आवाज देईल अगं म्हातारे तू कधी म्हातारी बोलणार नाही मला अगं नाही मावशी मी अगं मी अगं बाई ही केमरी मग केवढी ती अरे हे पोरा तुझं कुठं केली दिसत तुला अगं हाय की गं बाई मावशी तू काय म्हणत होतीस ग मी काय म्हणते माहितीये हा मला खैल्या पोरानं आवाज दिला आणि ते सांग अगं मावशी तू माझा आवाज ओळखत नाही का ग तुझा आवाज ओळखते मी अगं अगं पोरा ही कोंबडी बघ हे पोरा मी काय बोलताय तू काय कोंबडी केंबडी दाखवत काय अरे ती घातली असते ना कोंबडी म्हणून ती कोंबडी आली अगं हे चंद्रा मावशी काहीतरी सांगते ना लक्ष दे ना काय म्हणत होतीस मी काय म्हणता माहितीये तू हात मारच्या आधी मला कोणी हात मारला अगं नाही मीच मारला काय केला ते अरे वसाडी तरी मला वाटलं याच परत मला आवाज यायला असेल मावशी माझी मावशी लहान पोरं आहे, सोडी मावशी लहान आहे. हा ना? अगं सोड मावशी जाऊ
अगं पण म्हातारा माणूस समजतं की नाही हा? तू म्हातारी आहे? तुझ्या आई बाबांना कधी शिकवलं नाही वाटतं. अगं मावशी हा? जाऊ दे ग, तू बघ आणि त्या बघ. आता तू बघ बोलते म्हणून जाऊ दे. चला मग घेऊया. चल चल बाजाराला जाऊया. अगं मावशी, तुला माहित नको का तुला? तुझे कसं काय होईल? मी माझं फोन घेईल मग. चल. हा मावशी, थांब थांब थांब. आता का काय झालं? अगं मला एक विचारायला विसरून गेला मी. काय ते विचार? अगं तुम्ही बाजारात चालत खऱ्या पण विक्रीला काहीतरी घेतलं असेल ना? अगं मावशी, आम्ही काय दही दूध ताक लोणी एवढंच घेतलंय. असं म्हणतेस पण काहीतरी नवीन काहीतरी. चंद्रा, मावशीला काहीतरी नवीन ऐकायचंय बाई, सांग बघू. बाय तुला काय नवीन टाकलं तर सांग. उगाच बोमाटा फिरू नको बघा सारखा. ओला खावारली घाबरली हो काय हो? मग मी नाव घेतात. हा ठीक आहे. ऐका ऐका काय हो. हा? लागली मुंग्यांची राव. एवढा लांबडा मुंगा असतात कुठले कुठले मुंगे येणार? अगं सासू त्यांना कडे तूच खाल्ली असतील मुंग्यांची आमची. तू नाव ऐकणार आहे? हा हा ऐकते ऐकते जायचं. हा ताटाखाली जिलेबी जिलेबी लागली मुंग्यांची राव. हा, हा. ताटाखाली जिलेबी जिलेबी लागली मुंग्यांची राव. मी नावच घेत नाही मावशी चिट्टा. नाही ही काहीतरी म्हणाली. अगं नाही, तुला नाही. काय म्हणाली ग? मावशी चिट्टा. तू मला ना म्हणाली. तुला म्हणाली. अगे हात न सुटलेला फाटा त्याला आग लागली ना ते पेटणार नाही बघ. कुठलं फाटा बोलली? अगं तू वागती मावशी सोडून दे. ही मला दाढी म्हैस म्हणाली. अगे बाई ही मला दाढी म्हैस म्हणाली. ही काय म्हैस? ती मला पण उडवेल. अगं मावशी मावशी मावशी, अगं म्हैस म्हणाली. अगं मावशी, अगं मी आहे. नको ना ग, जाऊ दे, लहान पोरी आहे. हा नव्हतेस तू ती आगाव आहे माहिती आहे ही. तिला सोड, तू बाकीच्या धर. तर जाऊ दे चल. ए, कोण सांगताय सांगा पटपट. मावशी मी येऊ. हा तू येऊ. ऐका ग, निळ्या साडीला भरजरी का? तू घे निळ्या साडीला भरजरी का? असं पाहिजे तुम्हाला. नाही मावशी, राहू दे, कोणी येते. मी आलो, ऐक. निळ्या साडीला भरजरी का? आमची मावशी जेवायला बसल्या पुरण द्या मग तिला का? अगं मावशी 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 राहू दे ना. येणार ना बाजाराला. अगं मावशी, मी घरी. मी बोलवलं ना तुला, मग तू माझ्यासाठी नाही येणार? अशी इज्जत काढून घ्यायला. अगं मावशी, आता बघ, आमची लाडकी तू एकटीच आहेस ना, मग तुझी अशी फंगस नाही करू, मग कोणाची अगं करू? लाडकी झाला काढली. नाही गं, नाही. ए पोरीनो, कोणतरी या ग, पटपट सांगा. हा येऊ तू येऊ. केळीच्या पानावर काय कसं ठेवू? काय म्हणाली? केळीच्या पानावर काय कसं ठेवू? हा? ऐकतेस ना? ऐकते. मग डबल कशाला? बोल बाई. केळीच्या पानावर काय कसं ठेवू? मावशी, लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? अगं ये पोरा आठव कथा. मला लाजले ना मी. आग लागलीस बरं किती अगं मावशी, कशी बोलतेस पोरींशी? ए बाई, तू ये, पटपट सांग. सांग चल. तूच सांगायचे. होय अगं वाईट तूच. सरशी काय अगं सांग, आली होतीस ना, मग काय झालं आता? तरीच म्हणते, रिहर्सलला येत नाही तर ही अशी विसरते काय? जास्त मोबाईल. सांग सांग बाई, सांग, पटपट सांग. अगं मावशी, हा. मला सांग, खातेस तरी काय? तू नको विचारू. तू आहे तसे पर्याय मला बसता येत नाही. तुला काय करायचं? तू नाव घे, नाव घे लावायचं ना.
ठेवली परात. हे आमचे बसले. हे आमचे बसले. कुठच्यावर हे आमचे बसले. हे आमचे पुन्हा तू नीट नाव घेतलास नाही. तर इथं खाली कली आहे. त्या कलीत आहे ना दगड आहे. पाणी तर नाहीच आहे. त्या कलीची दगड तुला नाही चेपलं ना, नाव चेपलं सांगणार नाही. मग हे काय? मामी तर देख तुला सांगते. नाव घेता सगळं. हंड्या त्याच्यावर ठेवली परात. हे आमच्या बसले दारात मी जाऊ शकत नाही. कशी घरात एक काम कर, कालीचा हा स्पेशल काय गं मावशी पोरीची मस्करी करतेस? हे आता कोण सांगताय? मावशी नाव घेते हा. घे राधे नाव घेते. सगळ्यांना ऐका ना. ए लक्ष द्या गं तिच्याकडे. नाव घेते. चांदीच्या ताटात फणसाचे गरे. मावशी चांदीच्या ताटात फणसाचे गरे. राधे चांदीच्या ताटात फणसाचे गरे. इथं पुढे ये आणि इथं माणसं बसले त्यांना नकनक देऊन ये. अगं का बोलली? हवंय नाही तुम्हाला? मी देत नाही ना, तुला काय करायचंय? बाई नाव घे, तू नाव घे. हे मावशी नाव घेते. चांदीच्या ताटात फणसाचे गरे. गरे ऐक, चांदीच्या ताटात फणसाचे गरे. हे माझे दिसतात का रे? मला वागतील का रे? बाई तिचं विचारलं का गं मावशी? मी पण विचारत पडली. घरे घरे करता आपल्या खाली पडली. आता का कोण येत आहे? मला मागं करून दे जरा. दिसत नाही. काय उजलाय काय? मला वाटली देशील ना. हा तुला मटणाचा रस्सा पाहिजे काय? किती खाली मटणाचा रस्सा? खाऊ का नाही तू? खा तू गाडी हो. कधी खाऊ? किती खाऊ तर तू? मावशी 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 बाई गप ना. मावशी तू पुढचं घे. चल. मटणाचा रस्सा ती नावच घेत नाही. कोंबड्यात कसं? तुम्हाला जाऊ दे गं मावशी, नवीनच आहे. चला मग जाऊया. तू बाकी सारी पोरींचं विचारलंस, माझं का कोण विचारेल? अरे हो तुझा विसर. जा तू माझ्याशी बोलूच नको. अरे वर अगं आधी काय माहिती आहे का उत्तर वेळेस मग मी विसरून जाते. जा बाबा, सगळ्या पोरींना घेतलंस अगं मला. ह्या पोरीने तुझी सांगा कधी काही माझी अगं मावशी त्यात तिची अशीच मस्करी करतात ग. मस्करी करता तू पण झाला काढली सकाळ वेळेस काय अशी म्हणते. हा म्हणजे घे. घेऊ? हा, घे. ऐका कसं आहे ना. हे ऐका, ऐका. मावशी रंग रूपाचा नाही तर सारा प्रेमाचा भास आहे. रंग रूपाचा नाही तर सारा प्रेमाचा भास आहे. त्या वेडा राधेला तो कृष्ण सखा खास आहे. अगं बापरे! आम्हाला सगळं विचारलं. तुझं काय? पता बोलून तर कोण करायचं आता सांग मावशी काय आणलंस? छान. धन्यवाद रसिको. आपल्याच मनापसंतीतून आलेला पारितोषिक असं आहे. संतोष ढाळे याचकडून मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच न्यू राजकारण काजरेकर एजन्सी श्री
रवींद्र काजळेकर, श्री रवींद्र काजळेकर यांच्याकडून खास कवलाडीत साडी 201 रुपयांचा पारितोषिक आला आहे. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. सांग मावशी. मी सांगू हा. मी ना घेतलं काय आता विसरलीस की काय? अगं पण आता बोलली ना सर्व इकडे माझ्याकडे येतील. नाही येणार. सांग सांगू एवढं काय घेतलंयस का? मी घेतली दाढी. तुम्ही दारू घेतली? तू काय सांगू नको बाई, पोरी इथं जिंकतील, बाजाराला जायचंय. चल. नाही मग बाकीचं त्यांनी पूर्ण केलं. बाकीचं त्यांनी पूर्ण केलं. आता तू काय मावशी? आता मी काय म्हणतो मी चालून चालून लय थकला आहे. मी साला काढून काढून साप खोकडे जाऊन तो बघ ती मोठा घाट आहे त्यात ती वाकडी 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 माझी पायानं अशी आताच कापा लागली. मग काय करायचं म्हणतेस? मी काय म्हणतात छोटंसं जर गाणं असेल ना तर बोलतो पटकन. अगं आमचं कसलं काय, तूच म्हण. तुझ्याच टायमाची गाणी चांगली आहेत. मी म्हण पण मी आवडती आवडती घे घे. आज मला आवडेल. अगं तू कोणती आहे का ताई? आता जर तू हा गाणं घेतला तर हात वाट या डोसक्यात घाली. आणि तू केला तर पैसा डोसक्यात घाली. चंद्रा चंद्रा राहू दे. तुम्ही काय हा? माझा दारू हा? जर चंद्रा राहू दे. माझा येडी झाली बघ तुझ्या रागात. अरे हा मावशी. पुढे 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 चल नाही तर दोन काय काय लावत काय लावत ए सयानो, मी गाणं म्हणते हा, मला साथ द्या.
करशील ना बस. माझं काय एकट्यात काय जमायचं नाही. हा नाही नाही तुझ्या एकट्याने जमायचं नाही. नाही ना बाबा. अरे मग मी तरी एकटा कसा करू? अरे मी काय म्हणतो आता माझ्या जोडीचा आपण पेंदे आहे. अरे हा हा त्याला बोलवतो बघ. एक नंबर हा हा. हा काय माहिती नाही. तू ना त्यालाच बोलव, पण तो नक्की आहे कुठं? बाबा त्याला आवाज देऊन बघतो. हा बघ. अरे ए पेंद्या रे पेंद्या. याला नाही कुठं. तो काय कुठं? अरे ए पेंद्या रे पेंद्या. अरे काय नका. अरे इकडे ये. अरे कशाला? अरे, इकडे दूध खायची मजा आहे. अरे मी रानवाला म्हणा, कशाला येऊ? आता राम दे. आधी इकडे ये बघ. चल चल आलो आलो, तू मला तर दोन येत. आता लवकर ये. अरे कपिला माझी चुकली रे काय, सोन्या तुला मी सांगू रे काय. कपिला माझी चुकली रे काय, सोन्या तुला मी सांगू रे काय. सकाळपासून भेटलेलं नव्हतं. अरे हा होता काय? सकाळपासून भेटलेलं नव्हतं. हॅलो, अष्टविनायक नमन मंडळ मुंबईचे डायरेक्टर व निवसर युवा संघटनेचे कार्यकर्ते नितीन दत्ताराम शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं असं बहुमोल पारितोषिक आलं आहे. तुझ्या पाठीमागं माझ्या पाठीमागं मी आता हा जाणार मागं. त्याला काय झालं माहितीये? अरे मी सकाळी असा बसला होता. कुठं? अरे घरी. अरे मला असं सांग ना. घरी बसला होता. हा
अरे गावकर माहितीये? अरे हा आता खालचा गावकर हा त्याचा काय ना तो आणि त्याची बायको. तो आणि त्याची बायको हा तर तू काहीतरी केलं अरे नाही बोला. मी काय केलं? मी काय नाही केलेलं. ते आले नाही माझ्या घरी. हा अरे आली तर आली नुसती कचा भांडू. कचा कचा भांड अरे कचा भांडू. पण काय केलास तरी अरे काय मी काय केलेलं नाही. हा मग तुझी बायको काय म्हणते? हा तुमच्या महिला आमच्याचा खाल्ला नाही. अरे काय झालं नाही अरे तुमच्या महिला आमच्याचा खाल्ला नाही. अरे मेल्या काय करणार अरे नाही हा प्रश्न मला पडला. हा तास सांग हा मला प्रश्न पडला. हा नंतर विचारला नक्की घालायचं तरी काय? काय झालं काय अरे तुला तो मला माहिती आहे. अरे हा त्या लांजातला म्हणाला अरे शापाने बसला मला. अरे म्या त्याची असल्याची वांगी आहे त्या आईला तुला मला माहिती. अरे या लांजा गावाला माहिती आहे काय बोलतो? अरे कुणाचा लजार असू दे हा तिथं कुणाचा हलत असू दे हा तर वांगेशिवाय पार लागत नाही पण मग एवढं काय ते बोलताय? मेल्याच्या तोंडावर पाणी सुटलं बघ काय बोलतो? अरे तो वाईंगा हा वसायला खाल्ल्यान कधी मला नाही माहित. हा मग झालं काय अरे परवा कावला शान काढायला गेला. हा अरे शान काढायला गेलं. शान कमी वर वांग्याच्या बिया जास्त. तिकडे मी बोल अरे त्याचा बाळ तुझ्याच बाईला जाणार रे त्या आईला तुला मला माहिती रे. अरे हा निवसर वाडीला माहिती आहे काय? अरे वाडी तुझाच बाळा आमची अरे जा वंशी जा वंशी. तुझ्या मालकावर गेला बघ माझ्या घेतला नाही आहे. हा मग माझ्या नाही घेतला. पुढं काय झाला नंतर काय झालं माहिती आहे? हा नंतर मला आठवण झाली कसली त्याच्या गायला पहिला पाडायला. हा. अरे माझ्या पहिल्यापासून झालेला. अरे हाच मुद्दा मी उचलून धरला. हाच मुद्दा उचलून धरला आणि बोललो हा उद्यापासून तुझ्या गायच्या टेस्टमेंटसाठी माझा बैल हा घेऊन गेलीस हा कायमची टेस्टमेंट बंद करून टाकीन. अरे तुझ्या त्याला विषयच संपवला कायमची टेस्टमेंट बंद करून टाकीन. अरे मग हे हा? अरे ती गावकरी बोलती काय मग तुला अरे गावकरी काय बोलली नाही. हा मग आणि ती रड घेतला तिनं. आणि अरे रडा लागली. अरे काय म्हणते काय बुद्धी ओ पेंद्याऊ येते भाऊ पेंद्या भाऊ. हा. मी एक नाही दोन नाही. मग अरे मला आलेला राग. हा हा ती नंतर म्हणते काय माहिती काय? काय झालं? ओ पेंद्या भाऊ हा. उद्यापासून तू हा. तुझा बैल पाहिजे तेवढे वांगी खा. पाहिजे तेवढे वांगी खा. हा. माझ्या गायची टेचमेंट पण करू नका. मग झाला टेचमेंट नाही. हा नंतर काय झालं माहिती काय? आहे? मी तिच्या पाया पडलो. हा बाबा काय त्या बैलान खाल्ला नाही हा. तर हप्तावर बिया काढतोय. हा. आणि तीच वांगी जर मी खाल्ली हा. तर मी किती बिया काढीन? अरे मला घरात हाकलून देतील. मग अरे हा. आणि काय तुमची टेस्टिंग टेपे बंद झाली. प्रोडक्शन जाम चालू. हा? सांगतोय जेवण आपल्याला कोणती कामगिरी सांगितली ती सांग याला. लक्षावलीचा सांगतात हा सांग 16 ससं आणि 16 काय अरे तुला कसं काय म्हणतो? हे तू सांग मला. सांगतो तुझ्यांचा होणार नाही. तू सांग. तुला खायचं जेवढं तुला माहिती आहे. बस सांग तू तू सांग सांग. 16 सहस्त्र हा 308 गोपिकांचा मेळा मिळून मथुरे बाजारात चाललाय. हा पण गवळा नाही हात कुठं? अरे थांब ना दाखवतो. बघा माझ्या बोटाकडे बघा. अरे तुझ्या बोटाकडे बघणार तुझ्या. अरे मी त्याला दाखवतो काय नको पहिला. तू नक्की आम्हाला दाखवतो सॉरी काय? अरे गवलं नाही. त्या गवळणी तू फक्त डोंगरात दाखवतो. तू काय सांगितलं माझ्या बोटाकडे बघा तुझ्या बोटाकडे हाताच्या बोटाकडे आणि तुझं बोट इकडे गेलं तर आम्ही बघणार कुठं? परत बघा. आता तुझ्या बोटाकडे एकदा इसकटवून दाखव इकडे जाईल. हा. दाखव ना आता, गवळणी.
नाव घेते. हॅलो, काय ना चालेल. अनिल गोविलकर, मान्य श्री अनिल गोविलकर साहेब यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं म्हणणं आहे मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. ऐका, केळीचं पान टारा फाटत. ऐकताय ना? ते आहे दिसत नाही. केळीचं पान टारा फाटत. अनिल साहेबांचं नाव घ्यायला मला लाज वाटते. तसेच रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. श्री मनोज दत्ताराम मांजरेकर, श्री मनोज दत्ताराम मांजरेकर, ग्रेनाइट प्लॅस्टर मिस्त्री, ग्रेनाइट प्लॅस्टर मिस्त्री यांकडून खास गवळणींसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. तसेच कुमारी आर्या आणि कुमार आर्यन पाडावे, कुमारी आर्या आणि कुमार आर्यन पाडावे यांकडून खास गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच जय हनुमान वडापाव सेंटर, जय हनुमान वडापाव सेंटर, जगदीश झाडवे यांकडून खास गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद रसिको, धन्यवाद. बाई, हा काय प्रकार? बाया, हा परकारला भावनाय भावना. प्रकार हा? अगं भावनाय, प्रकार हा? अगं भावनाय. टाकीन जा नाहीशा करून. पैसे आले वाटतं. मी काय तुला मागत नाही. बोलतो मी काय म्हणता हा म्हण. काहीतरी म्हणतो. काय आता त्याची मोठी स्टोरी आहे बघ. गेल्या वर्षी ना त्यांना दुपारला काय सांगतात तरी काय अरे त्याला काय काय लावला मी. बेसनाचा पीठ, पावडरी, कुठलं साबण घासून नाचला तरी काय केला नाही बघ. त्याच्यावर माझ्याकडे हे उपाय आहे बघ. काय काय इकडे ये. गरम चुली ती राग घे, हात कपाडा काय बघ कसा असा उचलाल बघ कसा. काय म्हणतोस काय? मला खाला म्हणाला. तुला म्हटलं ना. तिच्यावर एकदा तमाशाकडे. शाप गेला बघ, वाजला गेला. काय झालं मला माहित गेला तर बरा होता. काय माहित बघ कसा पडलाय तो. त्याची नाडी चेक करून बघ. नाडी बघ, बघ. आणि आता बघ तुम्ही. थंडीत अशा नाड्या बांधतात. नाडी बघ, हं? धंद्या ऐकाय गेला वाटतं. आवाज पण देत नाही. नाडी बांधतोय. गेला वाटतं. अरे तू केलास काय. आणि नाडी बघितली. अरे गेला मी हाताची वासाला इसकडून सांगायचं मी त्याची नाडी बघितली. तू थांब, आता उठल बघ कशा. तू काहीतरी आयडिया लाव. आणि येऊन या बघ पैशाच्या कोवल्या कोरी. या कुठं मी उठवतोय मला तू उठत नाही. काय सांगते. अरे जगदीशचा आतमध्ये गेला होता. अरे बघता तर काय त्याला करा दिला बॉस. त्या कालोखाला डोल्यावर. देवा ही काय माझ्या जबाबदारी व्हायची. आम्ही आहे कशाला. तुला बोलव नाही. आम्ही जाता ना. काय तर सावकाश जा. वाकड्या बाबा ये तू इकडं. राहू दे त्याला.
मावशी तुला इकडून जाता येणार नाही. काय रे शिकून हुकूम नाही होय, होय. मग अरे काय तुला काय पाहिजे सांग पहिला आधी. सांगितलं तर देशील. मग तू घेतलास काय नाही. मी होय हा? मी येतला शान काय शान घेतला नवीन आला वाटतं. अरे तेव्हा म्हणतोय गेल्या 2 महिन्यापासून माझ्या कावण्यात 4 भाऊ घाला माझा बैल 2च भाऊ घाल 2च भाऊ का घालतो त्या मायला दूध पुरते वाटतं शान. तुला काय पाहिजे ते सांग. ते म्हणते तुला हवे. सांग, सांग, सांग. आया. बघा कोण म्हणतोय बोलतच नाही. तुला काय करायचंय बोलत नाही तर? मला सांग, 1500 रुपये आलेत ते. तुला करायचं काय? 1500 रुपये माझ्या खात्यात येतील ना. अगं ही बाई 1500 रुपये कशी उड्या मारते. काय कधी बोलतोय मावशी बोललो तुला मी. अशी बोलत होय मी ऐकलं का नसेल मग. मावशी तुला म्हैस पण म्हणाला तो. मग बोला. ए मावशी बोललो. खरं बोलतोय ना हा मग. नाही 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 तू म्हैस म्हणाला. मी मागाशी तुला म्हणाली होती म्हैसच आहेस तू. सांगते की सांगते. ते बोलतोय. मावशी मागितलं तर देशील. अरे बाबू, हो, माहिती आहे का? मारून माझ्या मेल्या. हा का मला दाखवायला लागला नाही. आपण जाऊ ना. हा अरे बाबा. हा ये, ये. अरे पडलो. मला दाखवून म्हणलं, फुलच म्हणल्या. काय करायचं? तुला शांतपणा करायला सांगितलं कोणी होता. काय सांगू हा? या मागे पोहा मसाल्या मारला नाही ना. अरे पाठचा भाग सून करून टाकला. नाही झाली काम. हा तुझं आमच्यासोबत चला आपण तिघं पण जाऊन बघूया. झापूक झुपूक करून टाकला. हॅलो धन्यवाद शिकालो धन्यवाद. आपल्या भागापासून आलेला मार्गदर्शकाचा आहे मान्य श्री सुरेश कारकर राणा सावर्डे. मान्य श्री सुरेश कारकर राणा सावर्डे यांकडून हा कवळीसाठी 501 रुपयांचं मार्गदर्शन आहे. तसेच मान्य श्री रमेश गोडबरे यांकडून आज मावशीसाठी 201 रुपयांचं मार्गदर्शन आहे. त्यांचं म्हणणं आहे मावशीने नाव घ्यायचं आहे. तसेच कौस्तुभ वाघे व आरोही वाघे कौस्तुभ वाघे व आरोही वाघे यांकडून आज कवळणीसाठी 201 रुपयांचं मार्गदर्शन आहे. रमेश गोडबरे यांचं नाव घ्यायचं आहे मावशीनी. हाय हाय चालू आहे. पोरीला ऐका ग. हो. नाव घेते. हो साहेब ऐका तुम्ही म्हण. अरे बाबा थांब मला लाज वाटते. पहिल्याच मी आला इकडे. हा, आवाज येतो. रत्नागिरीचा हापूस आंब्या त्याची भली मोठी कोय. रत्नागिरी हापूस आंब्याची भली मोठी कोय. माझा बोल रमेश साहेब तुम्ही उद्या बेटा संध्याकाळी तुम्हाला थंडीची करते सोय. चल झालं रे. ये मावशी. कोण आहे तू? कोण? आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी. सवंगडी? हो. आता काय काढला पण तुम्ही? मला बाजारात जाता येणार नाही. होय होय अरे अरे हा मावशी. हे बघा तुम्ही चालू चालू खूप तपले आहेत. मला विश्रांती घ्या. हा हा पोरींनो बसा जरा. बाकी कमी रस्ता.
माकड्या मेंढ्या, मी काय सांगतो ते ऐका. मी कुंजवनात जाऊन कृष्णदेवाला सांगतो. तोपर्यंत तुम्ही सर्व गौरांनी बसल्यात की नाही ते बघून या. एवढंच ना, आता बघतो आम्ही. ठीक आहे, येतो मी. हे काय चौघड्याने दिलेलं कामगिरी पार पडली दिसत तर नाही. आता मलाच पाहावं लागेल. थांब राधे. अरे कान्हा तू आणि इकडे कसं काय? हो राधे, मी तुम्हाला मथुरे बाजारात जाता येणार नाही. ते का? राधे, गोकुळचा गोरख गोकुळातच विकले पाहिजे. मग आम्ही आमच्या मालाची विक्री कशी करायची? राधे, यापुढे तुम्हाला मथुरेत जायची गरज नाही. कारण हे गोरख माझ्या घरी म्हणजे नंद यशोदेच्या घरी देत जा. ते सुद्धा योग्य मोबदले. असं म्हणतात. हो राधे. चालेल कान्हा, पण माझ्या सह्यांना कोण समजवेल? राधे, राधे, हा कान्हा आहे कशावरून ग? ऐकलास ना? हो राधे. मग तुझ्या जन्म कुणाला असतील ते सांग त्यांना. ठीक आहे. घोनागे जाणुनी तू माझ्या जन्म गुणागे जन्म गुणागे जाणुनी तू माझ्या जन्म गुणागे जाणुनी विष्णूच्या अवताराची सांगतो कहाणी विष्णूच्या अवताराची सांगतो कहाणी जन्म गुणाची जाणुनी तू माझ्या जन्म गुणाची जाणुनी जन्म गुणाची जाणुनी तू माझ्या जन्म गुणाची जाणुनी. अवतार पहिला मत्स्याचा कासोरवरती लाग अवतार दुसरा कुर्माचा पृथ्वी भारवाई लाग तिसऱ्या अवताराने नेली पृथ्वी गाडीवरून तिसऱ्या अवताराने नेली पृथ्वी गाडीवरून तू माझा जन्म गुणाची जन्म गुणाची
परशुराम घेऊनी शास्त्र जुडवदिला परशुराम घेऊनी जन्म गुणाचे जाणुनी तू माझा जन्म गुणाचे जन्म गुणाचे जाणुनी तू माझा जन्म गुणाचे अवतार सातवा रामाचा राम दैत्यवती लाग अवतार आठवा कृष्णाचा कंस मामाचा चालग देवकीचा बाळ विरागी नंदा मुरारी देवकीचा बाळ विरागी नंदा मुरारी जन्म गुणाचे जाणुनी तू माझा जन्म गुणाचे जाणुनी जन्म गुणाचे जाणुनी तू माझा जन्म गुणाचे जाणुनी विष्णूच्या उदाराची सांगतो कहाणी विष्णूच्या उदाराची मी सांगतो कहाणी जन्म गुणाची जाणुनी तू माझा जन्म गुणाची जन्म गुणाची जाणुनी तू माझा जन्म गुणाची जन्म गुणाची जाणुनी तू माझा जन्म गुणाची हॅलो महेश